नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. काल मी कढी भाताचा नैवेद्य बाप्पाला दाखवला. मी कढी कशी बनवली ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करा. तुम्ही कशी कढी बनवता तेही सांगा. आज आपण बनवणार आहोत कढी चावल. त्याच्यासाठी पहिल्यांदा थोडी लसूण, आलं आणि थोडे धणे, हिरवी मिरची हे सगळं असं एकत्र घ्यायचं. हे बघा असं छान कुटायचं. त्यानंतर आता आपण ताक आहे, थोडं चणापीठ आहे आणि दही आहे. थोडं पाणी घालून त्याला आपण छान फेटून घेतलं. आता इथे एका बाजूला बेसन आहे, त्याच्यात थोडासा लाल मसाला टाकूया आपण, जो आपल्या घरी असेल तो. याच्यात थोडी हळद टाकू, थोडं आपण याच्यात मीठ टाकूया. त्याच्यात थोडी हळद घातली, थोडा लाल मसाला घातला, थोडं चवीपुरतं मीठ घालून घेतलं, धण्याची पावडर घातली. आपण धणे थोडे फोडणीला घेतले, त्यामुळे थोडंसंच घालायचं आहे आणि पुन्हा हे असं छान मिक्स करून घ्यायचं. आता आपण तयार जे केलेलं जे आलं लसूण वगैरे होतं ते आपण फोडणीला घालूया. फोडणीसाठी तेल घेतलं आहे आपण, आणि कढी बनवताना मी नेहमी थोडंसं फोडणीमध्ये तुपाचा पण वापर करते. तूप आपण डायरेक्ट नाही टाकायचं, तेलाच्या आधी थोडंसं तेल टाकायचं आणि मग तूप टाकायचं. ते करपत पण नाही आणि गरम पण व्यवस्थित होतं. असं आपण थोडं तूप टाकूया फोडणीला. आणि आता आपण टाकणार आहोत, आपण जे केलं आहे, जे आलं लसूण वगैरे ते सगळं आपण अशी सुरसुरीत वाढली पाहिजे फोडणी. आणि मग आपण हा कांदा टाकून ठेवला तो घालूया. त्याला असं छान बघा मस्त. थोडीशी ना 2 दाणे मेथीचे टाकते, अगदी 2 दाणे, जास्त नाही, आणि त्याला फ्लेवर येतो मस्त. आता तूप पण जळत नाही आपलं तेलावर टाकल्याने. आणि कांदा थोडासा लाल होईपर्यंत तर आपण इकडे थोडंसं तेल गरम करून ठेवलं आहे. मगाशी आपण हे पीठ जे तयार केलं होतं याचे आपण पकोडे बनवूया, म्हणजे छोटी छोटी भजी बनवूया, जे आपण कढीमध्ये टाकू शकतो. आणि हे एकाच वेळेला दोन्ही गोष्टी आपण करू शकतो सहज. फक्त थोडंसं प्रिपरेशन तुमचं असेल तुम्ही हे करू शकता. हे केलेलं मिश्रण आहे हे याच्यात ओतू. आता ही जी मी भजी बनवली ही याच्यात टाकते. गॅस बंद करते आणि मग ही त्याच्यावर कोथिंबीर टाकते की आपली कढी रेडी. कढीचा फायनल लुक बघा कशी दिसते, टेम्पटिंग दिसते ना. आज मस्त देवपूजा केली आहे, तर हा कढी भाताचा नैवेद्य मी आता बाप्पाला दाखवणार आहे. संध्याकाळी मी भावाच्या मुलाच्या हळदीला गेले. तिथलेही काही क्षण मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर हा होता माझा आजचा व्लॉग. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.